नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात असा अधिकारी आहे ज्याचे नाव घेतले की प्रामाणिकपणा, कडक शिस्त आणि धाडसी निर्णय यांची आठवण येते. तो अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. अनेक वेळा बदली झाली, अनेक वाद झाले, पण आपल्या कामाच्या पद्धतीने त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे काही लोक त्यांना जनतेचा अधिकारी म्हणतात, तर काही जण त्यांना अतिशय कडक अधिकारी म्हणतात. म्हणून त्यांची ओळख आहे. तर यांच्याविषयी थोडेसे जाणून घेऊया. तुकाराम मुंढे यांचा जन्म तुकाराम मुंढे यांचा जन्म ग्रामीण भागात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं शिक्षण पूर्ण केले. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी UPSC उत्तीर्ण करून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रशासनातील सुरुवात अधिकारी झाल्यानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले. जिथे जिथे ते गेले तिथे भ्रष्टाचार विरोधात कारवाई, नियमांचे काटेकोर पालन आणि शिस्तबद्ध कामकाज करण्यासाठी प्रसिद्ध केले. वारंवार बदल्या झाल्या. मुंढे यांचे नाव घेतले की त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदली चर्चेत आहे. अनेक वेळा त्यांना राजकीय दबावात झुकण्यास नकार दिला. नियमबाह्य कामकारांना विरोध केला. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना विरोधही सहन करावा लागला. पण समर्थांचे म्हणणे आहे की त्यांना कधीही जनहिताचे निर्णयांशी तडजोड केली नाही. जनतेमध्ये लोकप्रियता. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता निर्माण झाली. कार्यालयामध्ये वेळेवर उपस्थिती, कर्मचाऱ्यांवर शिस्त, भ्रष्टाविरोधात कठोर भूमिका आणि नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करणे त्यांचा अनेक लोकांना चाहते बनवले. कोरोना काळातील भूमिका. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली. नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांना सुरक्षिततेचे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या काळात त्यांची कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय बनली होती. समर्थक काय म्हणतात? समर्थकांचे म्हणणे आहे महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांसारखे अधिकारी अनेक असायला हवेत, कारण ते कोणत्याही दबावात बळी पडत नाही आणि जनतेच्या हितासाठी काम करतात. विरोधक काय म्हणतात? काही लोकांचे मत असे आहे की त्यांची कार्यशैली वेगळीच आहे आणि कठोरसुद्धा आहे. त्यामुळे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचा संघर्ष निर्माण होतो. मात्र यावर मुंढे समर्थकांचे म्हणणे आहे की नियम पाळताना कठोरता आवश्यक असते. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे यांचे महाराष्ट्रातील प्रशासकीय इतिहासात कायम सक्षम राहील. यांच्या कार्याबद्दल मतभेद असू शकतात, पण त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल, धाडसी निर्णयाबद्दल चर्चा कायम राहील. तुमचे मत मुंढेंविषयी काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.